जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिताचा महत्त्वाचा पाठ बघत आहोत, सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज. तर सरळ व्याजवरचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघत आहोत, जे आता 2026ची पोलीस भरती आहे, तसेच मुंबई उच्च न्यायालयाची क्लर्क आणि शिपाई भरतीसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर हे प्रश्न 2018मध्ये विचारलेले पोलीस भरतीचे प्रश्न आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. सर्वात आधी आपण सिंपल इंटरेस्ट सरळ व्याजचे फॉर्म्युले बघू, सूत्र बघू, कसं काय आपण फॉर्म्युले यूज करून प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तर बघा, जर आपल्याला व्याज काढायचं असेल, सिंपल इंटरेस्ट काढायचं असेल, तर फॉर्म्युला काय आहे? मुद्दल. मुद्दल म्हणजेच काय? तर मुद्दल म्हणजे राशी, रक्कम. मुद्दल गुणिला मुदत. मुदत म्हणजे टाईम, वर्ष, गुणिला दर. दर म्हणजे काय? रेट, भागिला 100. तर आपण व्याज काढू शकतो. जर आपल्याला मुद्दल काढायची असेल, राशी काढायची असेल, तर सरळ व्याज गुणिला 100 भागिला मुदत गुणिला दर. त्यानंतर जर आपल्याला मुदत काढायची असेल, टाईम काढायचा असेल, तर सरळ व्याज गुणिला 100 भागिला मुद्दल गुणिला दर. नंतर जर दर काढायचा असेल, तर सरळ व्याज गुणिला 100 भागिला मुद्दल गुणिला मुदत. हे असे सूत्रे आहे. आणि नंतर बघा, जर रास काढायची असेल, रास म्हणजे काय? तर मुद्दल प्लस सरळ व्याज. मुद्दल प्लस व्याज म्हणजेच काय होते? रास निघते. आता बघा, आपण उदाहरणाला सुरुवात करू. प्रॉब्लेम आहे, पहिला प्रॉब्लेम आहे. 8,000 रुपये किती वर्षामध्ये 1,600 रुपये सरळ व्याज मिळवून देतील, जर व्याजाचा दर हा 10% असेल? 2018मध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत. तर बघा, जर सरळ व्याज 1,600 रुपये असेल आणि मुद्दल 8,000 रुपये असेल, तर आपल्याला टाईम काढायचा आहे, वेळ काढायची आहे. तर टाईम काढण्याचा फॉर्म्युला काय? सरळ व्याज गुणिला 100. या ठिकाणी सरळ व्याज दिला आहे 1,600 गुणिला 100 भागिला मुद्दल. मुद्दल किती आहे? 8,000 गुणिला दर 10%. हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, हा शून्य कटला, म्हणजे राहिले आपल्याजवळ 8. 8 एक 8, 8 दुने 16. 8ने जर 16ला भाग दिले तर 2. तर याचाच अर्थ काय? 2 वर्ष. आपल्याकडे टाईम किती निघालेला आहे? 2 वर्ष. ऑप्शन नंबर बी. त्यानंतर बघा नेक्स्ट. नंतर आहे 1,150 रुपये दसा दसे, म्हणजेच दर साल दर सेकडा 10% दराने किती वर्षामध्ये दाम दुप्पट होईल? आता दाम दुप्पट विचारलं आपल्याला. दाम दुप्पट 2 वर्ष आहे. 2 - 1 बरोबर 1. 1 गुणिला 100 करायचं. ठीक आहे. तर 1 गुणिला 100 100 येणार, भागिला रेट दिली आहे 10%, तर बरोबर 10 वर्ष या ठिकाणी येईल. तर 10 वर्षामध्ये 10% दराने 1,150 रुपये दसा दसे दाम दुप्पट होईल. किती वर्षात? 10 वर्षात. नंतरचा प्रश्न बघा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, 8% दराने 219 दिवसात 9,500 रकमेचे सरळ व्याज किती द्यावे लागेल? आता या ठिकाणी आपल्याला सरळ व्याजच काढायचं आहे, सिंपल इंटरेस्टने, परंतु दिवसामध्ये काढायचं. या ठिकाणी दिवस दिले आहे, दिवसामध्ये सरळ व्याज काढायचं आहे. तर कसं करायचं? तेच फॉर्म्युला आहे एसआयचा. मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागिला 100. ठीक आहे. मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागिला 100. आता या ठिकाणी बघा, आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करावं लागेल? मुद्दल आहे 9,500, मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागिला 100. 219, 9,500 गुणिला 219 गुणिला रेट आहे 8% भागिला 100. आता गुणिला 365 का केले? कारण दिवसामध्ये विचारला आहे. दिवसामध्ये जर विचारलं असेल तर गुणिला 365 करायचं. आता बघा, जर हे सगळं सॉल्व केलं, आता तुम्ही सॉल्व करून बघा, सगळं जर सॉल्व केलं तर आपलं उत्तर किती येते? तर बघा, 9,500 गुणिला 8 भागिला गुणिला 219 भागिला 100 गुणिला 365. ठीक आहे. हे 2 शून्य शून्य कटले, म्हणजे आपल्याकडे 219 गुणिला 95 गुणिला 8 भागिला 365 राहिलं. जर या तिघाचा गुणाकार केला आणि भागिला 365 केलं तर बघा किचकट होते, परंतु आपल्याला उत्तर तसंच काढावं लागेल. ठीक आहे. तर बघा किती यांचा जर आपण भाग दिला तर किती भाग जातो?
तर बघा जर भागीला 365 केले तर आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर सी 456 रुपये. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, एका रकमेची दर साल दर सेकडा 7% दराने 3 वर्षाची रास 2178 तर 5 वर्षाची रास 2430 आहे, तर ती रक्कम कोणती? आता बघा आपल्याला 2 वर्ष दिलं आहे आणि रास विचारली आहे. 2430 हे एका वर्षाची रास आहे आणि 2178 हे एका वर्षाची रास आहे. तर याच्यातला जर आपण फरक काढला तर बघा किती येईल, फरक बघा किती येणार. 252 रुपये या ठिकाणी आपल्याला फरक येत आहे. ठीक, तर बघा 252 येत आहे. आता 252 याच्यातला फरक येत आहे विद्यार्थी मित्रांनो, 252. तर 252 हा फरक येत आहे, 2 वर्षाचा फरक आहे. तर भागीला जर आपण 2 केलं तर बघा बे एक बे, बे दुने 4 आणि बे सक 12, म्हणजे एका वर्षाचं व्याज किती आलं 126. ठीक आहे ना, एका वर्षाचं व्याज किती आलं 126. आता बघा 126 या ठिकाणी 126 हे 60%च्या बरोबर आहे. ठीक आहे, 126 हे 60%च्या बरोबर, किंवा आपण असं पण म्हणू शकतो 7% म्हणजेच 126. तर मग 100% म्हणजेच काय? तर आपल्याला या ठिकाणी प्रश्नार्थक जर चिन्ह भेटलं तर आपल्याला या ठिकाणी तिरपा गुणाकार करावा लागेल. 126 गुणिले 100 भागिले 7. ठीक आहे. जर आता आपण जर याला सॉल्व केलं तर बघा या ठिकाणी बघा 7 एक 7, 5 राहिले, 7 आठी 56 म्हणजेच 18. ठीक आहे, 7ने जर 126ला भाग दिला तर 18, 18 गुणिले 100 म्हणजेच 1800. या ठिकाणी आपल्याला रक्कम आली आहे 1800. एकदम सोप्या पद्धतीने आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 1800 ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा नेक्स्ट. बघा 7500 रुपये रकमेची 3 वर्षात दर साल दर सेकडा 9% दराने सरळ व्याज किती होईल? 7500 रकमेची एकदम सोपा आहे. एस आय जर आपल्याला सिंपल इंटरेस्ट करायचं असेल, सरळ व्याज काढायचं असेल तर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागिला 100. ठीक आहे, 0 0 कट झाले. मग या ठिकाणी बघा 5 3 15चे 5 हातचा 1 7 21 आणि 22. 222 गुणिले जर 9 केली, 225 गुणिले जर 9 केलं तर आपलं उत्तर या ठिकाणी मिळून जाणार. ठीक आहे, 2025. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न आहे आपला, 4000 रुपये रकमेचे 3 महिन्याचे 8% दराने किती सरळ व्याज होईल? आता 3 महिन्याचं विचारलं आहे तर काहीच नाही करायचं, भागीला फक्त 12 करायचं. ठीक आहे, सिंपल इंटरेस्ट काढायचं आहे. तर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागीला 100 आणि गुणिला 12. का बरं 12? कारण महिन्यामध्ये विचारला म्हणून. 0 0 कट झाले. बघा 3 1 3, 3 4 12, 4 1 4, 4 2 8, 40 गुणिले 2 80 रुपये. एकदम सोप्या पद्धतीने आहे. तर या ठिकाणी बघा 80 आहे का? तर हो, ऑप्शन नंबर डी मध्ये 80 आपलं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा, हे सगळे प्रश्न आलेले आहे पोलीस भरतीला, सॉरी. बघा, एक रक्कम बँकेत ठेवली असता जितके 5 वर्षात सरळ व्याज मिळते त्यापेक्षा 480 रुपये जास्त व्याज 2% अधिक दराने ठेवली असता मिळते, तर ती रक्कम कोणती? आता बघा, एक रक्कम बँकेत ठेवली असता जितके 5 वर्षामध्ये व्याज मिळते तितकेच 480 रुपये जास्त व्याज 2% अधिक दराने ठेवली असता मिळते, तर आपल्याला ती रक्कम काढायची आहे. आता या ठिकाणी बघा, एक रक्कम आपण 100 रुपये पकडू. ठीक आहे, 100 रुपये 5 वर्षामध्ये जर ठेवले सरळ व्याजाने तर 480 रुपये मिळतात. 5 वर्षामध्ये 480 रुपये मिळतात. तर एका वर्षात किती मिळेल ते आपण पाहू पहिले. तर 480 भागीला 5 केलं तर एका वर्षात 480 गुणिले 1 भागीला 5. बघा काय येणार, 5 9 45 होईल आणि 5 6 30, 96. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, किती आलं 96. एका वर्षामध्ये 96 रुपये मिळणार. ठीक आहे, आता 96 रुपये हे 2% म्हणजेच काय 96 रुपये जास्त मिळत आहे. ठीक आहे ना, 2% म्हणजे 96 रुपये.
हे 2%च्या बरोबरीत आहे, तर मग 100%त किती तेच आपण तिरपा गुणाकार करू. 100 गुणिला 96 भागिला 2. ठीक आहे. बे एक बे 50 दुनी 100. मग या ठिकाणी बघा 6 पंचे 30चा 0, हातचे 3 45 48. ठीक आहे. आणि एक 0 4800 रुपये आपलं ती रक्कम आली. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोन्ही दिला आहे, अनुक्रमे 800 व 860 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती, हे सुद्धा पोलीस भरतीला विचारलेला हा प्रश्न आहे. तर आपल्याला व्याजाचा दर विचारला आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला सरळ व्याज दिला आहे, सिंपल इंटरेस्ट दिला आहे 800 रुपये. तर हे 800 रुपये किती वर्षाचं आहे, 2 वर्षाचं या ठिकाणी दिलं आहे, 2 वर्षाचं आहे. तर 2 वर्षाचं जर सरळ व्याज 800 रुपये आहे, तर एका वर्षाचं किती आपल्याला एका वर्षाचं काढावं लागेल. तर भागीला 2 करू. तर मग बे एक बे 8 म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज आला 400 रुपये. ठीक आहे. या ठिकाणी आपण 400 रुपये एका वर्षाचं सरळ व्याज. ओके. आता या ठिकाणी बघा कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती आहे. तर 860 रुपये चक्रवाढ व्याज आहे आणि 800 रुपये सरळ व्याज आहे, याच्यातला फरक आहे 60 रुपये. ठीक आहे. याच्यातला फरक किती आहे, 60. आता बघा आपल्याला जर रेट करायचा असेल, दर काढायचा असेल पर्सेंटेजमध्ये, तर 60 गुणिला 100 भागीला एका वर्षाचं सरळ व्याज किती आहे, 400 आहे. 0 0 कट झाले, नंतर 12 पंचे नाही होणार या ठिकाणी बघा, रेट आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढायचा आहे. तर 60 आपलं फरक आला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजमधला, गुणिला 100 भागीला एका वर्षाचं सरळ व्याज. ठीक आहे. 0 0 कट झाले, मग बघा 4 1 4, 4 पंचे 20. ठीक आहे. 15%, 15 × 60 या ठिकाणी रेट आपला दिला आहे, रेट आपला आला आहे 15%. नंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे दर साल दर शेकडा 10% दराने 800 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती. आता आपल्याला फरक विचारला आहे या ठिकाणी. ठीक आहे. दर साल दर शेकडा 10% दराने 800 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक. या ठिकाणी सर्वात पहिले आपण सिंपल इंटरेस्ट काढू, चक्रवाढ व्याज काढू. तर चक्रवाढ व्याज काढण्याचा फॉर्म्युला काय, मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागीला 100. ठीक आहे. 0 0 कट झाले, नंतर बघा 8 गुणिला 20, 2 गुणिला 10, 10 2 20, 8 2 16, 160. 160 रुपये आपल्याकडे सिंपल इंटरेस्ट आलं. नंतर जर SI काढायचं असेल, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं असेल, तर एका वर्षाचं आहे. ठीक आहे. 2 वर्षाचं काढायचं. तर पहिल्या वर्षी या ठिकाणी बघा तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून इथे आपला 160 काय आलं, SI आलं, सिंपल इंटरेस्ट आला. जर आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे पहिल्या वर्षाचं. ठीक आहे. तर या ठिकाणी 800 रुपये गुणिला 10% दराने आहे. ठीक आहे ना, 10% दराने आहे. तर बघा 10% दर म्हणलं तर 10 भागीला 100 म्हणजे 1 भागीला 10. ठीक आहे ना, 1/10. 0 0 कट झाले, 80. ठीक आहे. नंतर दुसऱ्या वर्षाचं 80 गुणिला 1/10 म्हणजे 8. ठीक आहे. आता 2 वर्षाचं आहे म्हणून याला गुणिला 2 करायचं, गुणिला 1 करायचं. 8 2 16 आणि हे 8 म्हणजे 168. ठीक आहे ना, 168 हे आपलं CI झालं 168 आणि SI झालं 160. आता या दोघातला फरक किती आहे, 8 आहे. तर आपलं उत्तर काय आलं, 8 रुपये. ऑप्शन नंबर 1. समजलं. जर समजलं नसेल तर कमेंट करा. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, एका विशिष्ट रकमेवर 4% दराने 5 वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते, तर ती रक्कम कोणती. एका विशिष्ट रकमेवर 4% दराने 5 वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते, तर ती रक्कम कोणती. आता आपल्याला रक्कम काढायची आहे, रास काढायची आहे. ठीक आहे ना, रास काढायची आहे. ओके. तर हे तुम्हाला होमवर्क आहे. बघा याचं उत्तर तुम्ही कमेंट करा.
त्यानंतर बघा, ठीक आहे, तर झालेलं आहे. हे तुम्हाला मी तुमच्यासाठी होमवर्क ठेवलं आहे लास्टवालं गणित. तर भेटूया आपण पार्ट 2 चक्रवाढ व्याजासोबत.